नमस्कार मित्रांनो. तर आज व्हिडिओ करायचं कारण म्हणजे जे आता तुम्ही बघताय तेच येऊ घातलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुका. गेल्याच काही दिवसांपूर्वी महिन्यामध्ये नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या आणि आत्ता काही दिवसांवरच 10 ते 15 दिवसांवर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. तर वाटलं त्याबद्दल थोडंसं काहीतरी बोलावं म्हणूनच आज ब्लॉग करतोय, रेकॉर्ड करतोय. आत्ता सगळीकडे बघितलं तर सगळीकडे रिक्षा फिरायला लागलेत, हात जोडून भावी नगरसेवक फिरायला लागलेत, लोकांच्या पाया पडत लागलेत, आशीर्वाद घ्यायला लागल्यात, निवडून आणा निवडून आणा म्हणून. हे काय सगळ्यांना म्हणजे नवीन नाही ही गोष्ट. प्रचाराच्या दिवशी जी तो लोक तोंड दाखवतात आपल्याला आणि 5 वर्ष गायब होतात, ही आजपर्यंत चालत आलेली परंपरा आहे आणि काय आपल्याला नवीन नाही. पण वाटलं याबद्दल पण जरा बोलावं. का बोलावं तर कारण म्हणजे तर ह्या ज्या निवडणुका आता लागल्यात महानगरपालिकेच्या, मला वाटते कार्यकाल संपवून 2.5 ते 3 वर्ष झाली महानगरपालिकेची. म्हणजे याच्या आधीच्या ज्या निवडणुका झाल्यात त्या बहुतेक 2017-18 साली झाल्या असतील. त्याच्यानंतर आत्ता या निवडणुका व्हायला लागल्यात. एक तर निवडणुका लेट झाल्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल एवढ्या सगळ्या गोष्टी असताना, एवढ्या सगळ्या सोयी असताना, आयला सिग्नल लागला, हा जाऊ दे सिग्नल. तर आजकाल भरपूर म्हणजे काय म्हणतात ते इंटरनेट, हे ते मीडिया, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि तरी पण जे आपले लोक आहेत का नाही अजून ह्या जे खासदार, आमदार किंवा जी नेता आहेत त्यांच्या मागंच अजून हाजी हाजी करत फिरतात. ते काय गरज काय? म्हणजे ही जी लोक आहेत का नाही ही आपली सेवक आहेत, ही आपली नोकर आहेत आणि या नोकरांना आपण मालकासारखं, राजासारखं वागणूक द्यालो, त्यामुळे आपल्या डोक्यावर बसतात आणि मग आपली कामं होत नाहीत. आता बघा की आता म्हणजे बऱ्यापैकी आता इकडं तिकडं भरपूर शहरांमध्ये फिरलो, बऱ्यापैकी सगळीकडं रस्त्यांची अवस्था एकदम बेकार आहे. कोकणात तर संध्याकाळचं काही भागात किंवा आपल्या इथं पण डोंगर जिथं आहेत तिथं काही भागात रात्री दिवं पण नाहीत, म्हणजे लाईटच्या खांब पण नाहीत. ॲटलिस्ट त्या बेसिक सुविधा तर पाहिजेत. आणि तरी पण आपण त्यांनाच निवडून देतो सारखं. त्याच लोकांना सारखं निवडून देते. काय उपयोग काय? म्हणजे अवघड आहे. सेम म्हणजे काय होतं माहिती आहे काय, कुठल्या तरी गोष्टीचं राजकारणामुळं कुठेतरी विकास थांबला असं वाटतंय. काय करणार? म्हणजे लोक जोपर्यंत शहाणे होत नाहीत, लोक जोपर्यंत प्रश्न विचारत नाहीत, तोपर्यंत काय आपली प्रगती होणार नाही. आता साधं सरळ गणित. आता ही लोक आपल्याकडे हात जोडून येतात प्रचार करायला, मतं टाका, आमचं पॅनेल निवडून आणा, 4 उमेदवार आणा, 5 आणा, 1 आणा, 2 आणा करत. यांना विचारा, दादा तुम्ही 5 वर्ष होता कुठं? कोरोनाचा काळ येऊन गेला, त्यावेळी तुम्ही तोंड दाखवायला पण आलं नाही, आम्हाला विचारलं पण नाही बाबा आम्ही कसं राहिलो आहे, काय करालो आहे. एकदा निवडणुकीचा 10-15 दिवसाचा प्रचाराचा काळ संपला की लोक गायब होते. त्यांना विचारा की तुम्ही होता कुठं 5-6 वर्ष, आमची कामं का झाली नाहीत. जर समजा तुमच्या भागात, तुमच्या प्रभागात कोण फिरकलं नसेल, तुमची कामं झाली नसतील, त्यांना विचारा तू कुठं होतास बाबा, काय केलास, किती प्रश्न मांडलास, किंवा ही रस्तं किंवा पाण्याच्या सुविधा, लाईट, हे ते सगळं ह्याच्यासाठी तू किती धडपड केलास, काय केलास, हे विचारा, प्रश्न विचारा. आणि जर कोण आला नसेल का नाही आणि कोण येत पण नसेल, म्हणजे एक भाग असं असतात की जिथं वर्षानुवर्षे लोक विकासच करत नाहीत, कामच करत नाहीत तिथली, काहीतरी खुन्नस काहीतरी असत्या. परत सिग्नल लागला. नाही, ट्रॅफिक सिग्नल नाही. तर त्यांना विचारा की बाबा का केलं नाही, इकडं तुम्ही का फिरकला नाही, आणि तसं कुठला भाग असेल का नाही तर बहिष्कार घाला.
तर तुमच्या भागातील लोक फिरत नसतील, तुमची कामं करत नसतील, 4 दिवस नुसतं प्रचाराच्या वेळी यायचं, हात जोडायचं, पाया पडायचं आणि तिथनं पुढे जर तुम्हाला तोंड बी दाखवत नसतील का नाही, बहिष्कार घाला. सगळ्यांनी ठरवून यांच्यावर डायरेक्ट बॅनर लावा देतं की बाई कुठल्याच राजकीय पक्षाच्या जी नेते मंडळी आहेत ती इथे यायचंच नाही, फिरकायचंसुद्धा नाही आणि नोटाचं बटन दाबा. जर त्या उमेदवारांची लायकी नसेल का नाही त्यांना निवडून पण आणून देऊ नका. अरे एक म्हणजे मी 1-2 व्हिडिओ बघितलो. मला आठवते सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी एक व्हिडिओ बघितला मी. तर त्या पत्रकारांना विचारलं की तुम्ही नगरपालिकेला उभारला आहे, मग नगरसेवकाची काय भूमिका असते, नगरसेवकाच्या जबाबदाऱ्या काय आहेत. अरे यांना ज्या पदासाठी यांनी अर्ज भरला आहे त्या पदाच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, जबाबदाऱ्या नाही माहिती आणि यांना आपण निवडून देणार म्हणजे अवघड आहे बाबा. ॲटलिस्ट तुम्ही तेवढा तरी अभ्यास करून या. हो, तुमचा भाग केवढा आहे, तुमच्या भागाची लोकसंख्या काय आहे, तुमच्या भागाच्या सीमा कुठंपर्यंत आहे, तुम्ही ज्या शहरामध्ये नगरसेवकसाठी उभारला आहे त्याची लोकसंख्या किती, तिथे किती लोक आहेत, काय उद्योगधंदा आहेत, काय सुविधा आहेत, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, नगराध्यक्ष झाल्यावर काय करायला पाहिजे, नगरसेवक असल्यावर काय करायला पाहिजे, हे पण यांना माहिती नाही. म्हणजे असल्या लोकांना निवडून देण्यापेक्षा का नाही बहिष्कार घाला सरळ आणि नोटाचं बटन दाबा. ह्यांची लायकीच नाही, लिहिता वाचता येत नाही ते ठीक आहे, पण त्यांना तुम्हाला काय रिस्पॉन्सिबिलिटी नावाची गोष्ट आहे का नाही. आणि काय नाही, हिनी सांगतो बरोबर आत्ता प्रचाराच्या नंतर आणि 1-2 महिने कधीतरी तोंड दाखवतील, त्यानंतर मधला जो पिरियड असेल का नाही, म्हणजे एक 6-7 महिने झाल्यावर निवडणुका होऊन 2-3 वर्षे फिरकणार पण नाहीत. परत शेवट ज्यावेळी निवडणुका लागतील, म्हणजे समजा ह्या 5 वर्षाचा कालावधी समजायला 1-1.5 वर्ष ज्यावेळी राहील का नाही, त्यावेळी लोक परत फिरतील. कारण लोकांचं कसं असतं, लोक विसरतात. अलीकडं काय झालं ते आपल्या लक्षात लवकर राहतं आणि आपल्याला वाटतं अरे नाही हे माणूस आलता, पण आधी 2-3 वर्ष कुठं काय करत फिरायला काय माहिती. खरंच तसं कोण असलं तर खरंच मतदान करू नका, बहिष्कार घाला, नोटाचं बटन दाबा, त्यांना त्यांची लायकी दाखवून द्या. जर तुमच्या भागात येत नसतील का नाही लोक तर बहिष्कार घाला, त्यांना बंदीच घाला. म्हणजे काय उपयोग नसल्या लोकांचा प्रगतीसाठी. आणि मेन चुकी कुणाच्या मध्ये आहे, तुमच्या आमच्या मतदारांच्या आहे. म्हणजे आम्ही का म्हणून यांच्या मागं फिरतो, अरे नोकर आहेत आपली. अण्णा काका दादा मामा काकी करत आम्ही ह्यांच्या मागं फिरतो. यार का, ह्यांना गरज आहे आपली, हिने आपलं नोकर आहेत. ते मुख्यमंत्री असू दे, आमदार असू दे, पंतप्रधान असू दे, तो सेवेसाठी इथं आला आहे. आता सेवा म्हणजे ओनली मेवा असं झालं यांचं. कारण आधी कसं होतं, म्हणजे मला आठवतं म्हणजे आम्ही ज्यावेळी लहान होतो का नाही त्यावेळी राजकारण लय भारी होतं. म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका करायचा, सत्ताधारी काहीतरी चांगले प्रश्न मांडायचे. आता विरोधवाले नुसतं विरोध करायचं, कशाला बी विरोध करतात. आता बघा की म्हणजे तुम्ही सत्ताधारी पक्षाला विरोध करता करता तुम्ही देशाच्या विरोधात कधी वागायला लागले हे विरोधी पक्षाला पण कळणं झाले. अशी परिस्थिती झाली आत्ताच्या विरोधी पक्षाची. आणि राजकारणाची पातळी एवढी खाली गेल्या का नाही, लई म्हणजे लई खाली गेल्या. म्हणजे अक्षरशः तळ गाठला आहे, तळ. आणि तळ गाठून ते उकरायला लागल्यात तिने, उकरून आणि खाली चालले. एवढी पातळी खाली गेल्या, लई बेकार पातळी खाली गेल्या, लई म्हणजे लई बेकार. एवढं कधी बघितलं नव्हतं. अवघड आहे. असंच चालत राहिलं तर काय खरं नाही देशाचं बाबा. शान व्हा, जबाबदारीनं मतदार म्हणून जागायला पाहिजे. यांना विचारायला पाहिजे, यांना प्रश्न विचारायला पाहिजे. दादा तो हात काढू नको, चाललो आहे ना. तर यांना विचारायला पाहिजे, यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय यांना विचारायला पाहिजे. कारण मी सांगतो ॲटलिस्ट 70% उमेदवार जे आहेत त्यांना माहितीच नाही. कुठल्या पण महानगरपालिकेच्या आत्ता जाऊन तुमच्या उद्या जर समजा तुमच्या इथं कोण प्रचाराला आलं की नाही, त्याला विचारा दादा नगरसेवक म्हणजे काय असतोय, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे विचारा. किंवा जर आत्ता जर समजा उमेदवार आला असेल आणि तो समजा गेल्या वेळी पण निवडून आलेला असेल, विद्यमान माजी नगरसेवक असेल, तर त्याला पण विचारा दादा तू किती वेळा प्रश्न मांडलास, किती वेळा तिथे गेलास, काय केलास, काय नाही. ह्यांना का नाही समाजसेवा करायचं नाही तर आपल्या 7 पिढ्यांचं, 4 पिढ्यांचं, 2 पिढ्यांचं कसं नीट होईल पुढं ते बघायचं आहे. त्यासाठी धडपड करायला लागल्यात.
आणि गरिबांची मारायला लागल्यात. बाकी काय नाही. देशात हेच चालू आहे सगळीकडं. सगळीकडे हेच चालू आहे. काय अवघड आहे बाबा, लईच अवघड आहे. हे बघा ते नव्यानं चालू झालेलं बंगळुरूचं फेमस ते रामेश्वर कॅफे आहे. चांगला आहे, बऱ्यापैकी चांगला आहे. पण ह्याच्यापेक्षा भारी आयटम्स पुण्यात मिळतात दुसरीकडे पण. ट्राय करण्यासाठी करू शकता एकदा. ते जाऊ दे. हां, आणि म्हणजे आम्ही पाथी खाली का गेलो ते म्हणजे सांगतो. आणि आत्ता काय झालं, मी ज्या महानगरपालिकेत नाही होते, म्हणजे आता ती महानगरपालिका झाली, आधी नगरपालिका झाली. आधी नगरपालिकाच होती, तर इचलकरंजी महानगरपालिका झाली. आता मला जेव्हापासून कळते की नाही या निवडणुका हे ते, तेव्हापासून आमच्या शहरात निवडणुका फक्त आणि फक्त पाण्या प्रश्नाच्या जीवावर झाल्यात. फक्त पाणी प्रश्न. आणि आत्ता अशी परिस्थिती झाल्या तिथं की नाही, म्हणजे सगळीकडंच काय झालं आहे तर ही सत्ताधारी पक्ष जो आता BJP असेल किंवा महायुती असेल, 10-15 वर्षाआधी ही काँग्रेसला विरोध करायची. भ्रष्ट आहेत, हे आहेत, ते आहेत, विकास करत नाही, हे नाही, त्याव नाही करत. आणि नंतर काय झालं, त्यांच्यातले 60-70% नेते हिनी घेतलेत. मग लोकांना का आधी काय वाटायचं नाही ह्यांचं बरोबर आहे, हे सांगतात ते बरोबर आहेत. पण आता भाजपच दुसरा काँग्रेस झाला आहे. मग माझा एक साधा सरळ प्रश्न आहे की बाबा, एक पक्ष तत्व असते, काहीतरी विचारधारा असते. जो माणूस 30-40 वर्ष काँग्रेसमध्ये होता, तो भाजपामध्ये आल्यावर काय लगेच भाजपाच्या विचारसरणीचा झाला काय, त्याची विचारधारा बदलली काय? नाही बदलत हो. ते तिथं पण भ्रष्टच होता, इथं पण भ्रष्टच असणार आहे. हे तुम्ही काय झालं आहे, तुम्ही दुसऱ्यांना नावं ठेवत होता आणि त्यांनाच तुम्ही तुमच्यात बोलवलं आहे. तुम्हाला हे कळून झालं की बाबा तुम्ही त्यांच्यासारखंच झाला आहे. आणि ह्याच्यातनं एकच कळते की सगळी हे ज्या घडामोडी नाही, राजकारण नुसतं लोकांना चुतिया बनायची कामं चालू आहे. हे नुसतं आपल्याला चुतिया बनवायला लागल्यात. 10 वर्ष आता त्यांनाच विरोध करत होते, आता त्यांनाच घेऊन बसल्यात मांडीवर आणि आपण त्यांनाच मतदान करायला लागलो आहे. हे आपली लायकी त्यांनी ठेवल्यात. बघा की ज्याला तुम्ही कुणाला पण मतदान केलं सा, आता आता सत्तेत कोण आहे? एक पक्ष होती, फुटलीत, सत्ता स्थापन केलीत. ही तुमची लायकी नाही हो. तुमची लायकी आम्ही मतदाराने निवडणुकीच्या वेळी दाखवलेली. तुम्हाला बहुमत नाही मिळालं म्हणजे तुमची लायकी ती. तुम्ही असं फोडाफोडी करून सत्ता स्थापन करताय म्हणजे तुम्ही मतदारांच्या मताला किंमतच देत नाही. त्यामुळं का नाही ह्या लई बेकार पातळी खाली गेल्या. आता अवघड झाले. म्हणजे ह्यांची लायकी दाखवून द्यायचं असेल तर ह्यांना प्रश्न विचारायला पाहिजेत. उमेदवारांवर बहिष्कार घाला, मतदानावर बहिष्कार घाला. कुठल्याही जर भागात कामं होत नसतील तर तिथे फिरकूच देऊ नका लोकांना. आणि काय म्हणजे व्यवस्था कसली भारी आहे बघा. आता आम्ही जॉब करतो किंवा शिकतो, जर आम्हाला नोकरी पाहिजे असेल तर काय विचारतात पहिला, दादा किती शिकला आहेस, किती अनुभव आहे? आणि ह्या चुतमारीच्या नाणी यांना अडाणी बिडाणी काय संबंध नाही, काय ह्यांच्यात एलिजिबिलिटी क्रायटेरियाच नाही. कोण पण येऊन नेता होतोय, पैसा कमवतो जातोय. आणि वारसा हो, बाबा आमदार होता, त्याचा आजा होता, मग त्याचा बाबा झाला, बाबानंतर त्याचं पोरगं होतं आहे, पोरग्यानंतर ती सून बी होत्या, नंतर ह्यांची पोरं होतील. आणि आम्ही कार्यकर्ते जी लोक शाणी ह्यांच्या मागे फिरायला लागले, त्यांनी काय करणार आयुष्यभर? ह्यांची चाटत बसणार, अण्णा दादा साहेब करत ह्यांच्या मागे फिरणार. तुमच्या आयुष्याचं बघा हो, तुमच्या आयुष्याचं बघा. तुमच्या घरात 4 लोक आहेत, ती तुमच्या आयुष्यावर बसल्या, त्यांच्या मागं फिरू नका. ह्यांनी फक्त आपल्या पिढीचं बघायला लागल्यात. अवघड आहे. त्यामुळं का नाही असं होणार नाही. सिग्नल लागला लई बेकार. तुका म्हणे योगी राहावे, जे जे होईल ते पहावे, चित्ती असू द्या समाधान, असं तुकाराम महाराजांनी सांगून गेल्यात. जे होईल ते गप्प बघत बसायचं. मावशी काय नाही हो माझ्याकडं. जे होईल ते गप्प बघत बसायचं, फक्त समाधान राहायचं आयुष्यात. पण आता परिस्थिती अशा आहे, नाठाळाचे माती हानू काठी, यांच्या डोकी फोडायलाच पाहिजेत. त्याशिवाय पर्याय नाही. अवघड आहे.
जगण्याचा पाया, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, ददारे दळ, तुकाराम, तुकाराम, नंदर 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 नंदर. तर असं आहे सगळं. एवढंच लोकांना सांगायचं, बाबा निवडणुकीच्या वेळी चांगला उमेदवार निवडून द्या, त्यांच्या मागं फिरू नका. ती आपल्या आयुष्याला पुरणारी माणसं नव्हत. आपल्या पोटाची, आपल्या घरातल्यांची पोटाची सोय आपल्यालाच करायला पाहिजे. आपल्या अडीअडचणीला आपणच सामोरं जायला पाहिजे. ही लोकं काही येणार नाहीत. आणि जर आपल्या भागात कामं होत नसतील तर त्यांना प्रश्न विचारा, असेल तर त्यांच्यावर बहिष्कार घाला आणि सगळ्यांनी मिळून घाला. एका घरानं 4 मतांना नोटा दाबून काय होत नसते. सगळ्यांनी ठरवून करा, त्याशिवाय काय पर्याय नाही. सुधारायची लक्षणं दिसणार कोणाची पण. सांगू वाटलं सांगितलं. आता काय कोण ऐकलं तर ऐकलं. आता व्हिडिओ पण बघणं झालं तर दादा हळू ब्रेक मारू नको, त्याच्या आईला धडकला वाटतं. सिग्नल लागला आहे नाही, 4 चाकीला गडबड. थांबलाय त्याचं ते बरोबर 2 व्हीलरवाला. काय लोकांना गडबड गडबड गडबडी बाई. कधी कोण उडवून गेलं की सगळा बट्ट्याबळ व्हायचा आयुष्याचा. काय गडबड करते ती. थांबायची जरा, किती यायला 1 मिनटं थांबायला लागते सिग्नलला. तेवढं हे सिविक सेन्स हो, हेच लोकांना हेच इथं चुकते. सिविक सेन्सच नाही देशातल्या लोकांना. सिविक सेन्स नाही. गाडीत बसून खायचं, रस्त्यावर टाकायचं, पान खायचं, गुटखा खायचं, रस्त्यावर थुकायचं, त्याच्या आईला. आणि कम्पेअर कोणावर करणार? चायना, जापान, अमेरिका, सिंगापूर, ह्याव त्याव. अरे तिथली लोकं कशी वागतात बघा. बसमध्ये चढताना लाईनीनं जातात, लाईनीनं येतात. तुमच्यासारखं गर्दी करून एकदम घुसत नाहीत, रस्त्यावर थुकत नाहीत, कुठं पण कडेला बसून हागत नाहीत, मुतत नाहीत. आणि आईला आमचा देश कधी पुढे जाणार आणि हे होणार. पहिला तुम्ही सुधारा. म्हणतात ना बाबा, समाज सुधारायचा असेल तर सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे. सिविक सेन्स देशात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी कमी आहे म्हणजे सिविक सेन्स. आता बघा सिग्नल ग्रीन झाला तरी आडवं तिडवं यायला लागल्यात, मग आम्हाला गडबड. काय अवघड आहे. तेच बघा, निवडणुकीच्या वेळी जरा ठरवा नीट आणि मग चांगल्या लोकांना निवडून द्या. भागाचा विकास व्हायचा असेल तर. आणि ह्या सेवकांच्या मागं, या नोकरांच्या मागं अण्णा मामा दादा करत फिरू नका. काय गरज नाही फिरायची. आणि हे आपल्या आयुष्याला पुरणारी लोकं नव्हत. आपल्याला आपल्या पोटाची सोय आपल्यालाच करायला पाहिजे. हे का आपल्याला पोटाला आणून घालणार नाहीत, काही नाही आपल्या घरातलं पदरचं आणून देणार नाहीत. हे विकास जी करतात ते उपकार करत नाहीत. हे आपल्याच टॅक्समधनं मिळालेले पैसे आहेत. आपल्याच मंदिरांकडनं, नोकरदारांकडनं जे पैसे मिळतात, टॅक्स आपला जो गोळा होतो का नाही, त्यातनंच ही कामं करायला लागतात. कोण खिशातले पैसे काढून देत नाहीत. त्यांना विचारायला पाहिजे. फक्त आपण विचारायला पाहिजे. निदान ह्या नवीन पिढीने तरी ही जबाबदारी घ्यायला पाहिजे. आमच्या मागची पिढी परंपरा ह्या त्या नावानं गेली, कसं विचारायचं म्हणून. येणाऱ्या पिढीनं तरी हे घ्यायला पाहिजे. सिग्नल ग्रीन आहे तरी थांबला येऊ का बाबा. रेड झाला. सिग्नल सिग्नल सिग्नल. बघा येऊ. अरे थांब जरा थांब. यायला सिग्नल काय असेल. सिग्नल थांबायचं होत नाही लोकांना आणि कम्पेअर करणार जगाबरोबर. तुम्ही सुधारा आधी. अवघड आहे. ला 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 चलो चलो चलो. कधी ग्रीन होतो यो. तेच मला तेवढंच सांगायचं होतं. माझं एकच म्हणणं आहे बाबा, व्यवस्था सुधारायला पाहिजे. चोरांच्या हातात सत्ता आहे. त्यामुळे एवढं आम्ही 20-22 वर्ष गाड घासून शिकलो तरी आम्हाला का नाही नोकरीच्या वेळी क्रायटेरिया लागतो आहे की बाबा शिक्षण, अनुभव हे ते. आणि ह्यांच्यासाठी काय नाही.
ही चोरटे आहेत हो सगळी. स्वतःसाठी कोण नियम बनवलं काय? ह्यांना पेन्शन पाहिजे, हां योजनेचे पैसे खायला पाहिजे, पेन्शन पाहिजे, उपकार करतात नाही आमच्यावर निवडून येऊन, सुखसुविधा पाहिजेत. असं आहे, चोरांच्या आधी सत्ता असल्यावर असं असतं आहे. ह्यांच्यासाठी पण नियम बनायला पाहिजेत, क्रायटेरिया लावायला पाहिजेत. ॲटलिस्ट मिनिमम एज्युकेशन तर लावा हो, शिकलेली लोकं तर जाऊ देत पुढं. ह्या असल्या लोकांमुळं का नाही, असल्या व्यवस्थेमुळं शिकलेली जी सुशिक्षित किंवा शिकलेली जी लोकं आहेत ती खरं म्हणजे मतदानच करत नाही. मी बघितलो अलीकडं म्हणजे जास्त करून ॲटलिस्ट एक 20% तरी शिकलेली लोकं मतदानाला जातच नाहीत. का नाही माहिती, पण माझं म्हणणं आहे की बाबा त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. देश सुधारायचा असेल तर शिकलेल्या लोकांना जर ॲटलिस्ट समजून घेऊन सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. खाली सिग्नल लागले तरी लोक चालतात काय जायला. ठीक आहे, एवढंच मला सांगायचं होतं. बघा कसं वाटतंय. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा. मी व्हिडिओ टाकल्यावर कोण बघणंच झाले. हां कमी आहेत जरा, आवाज बिवाज सुधारायला पाहिजे. माईक नाही जरा माझ्याकडं, माईकची एक स्कीम करायला पाहिजे. ठीक आहे, तोपर्यंत करतो काहीतरी. आवडलं तर लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.